शहापूर तालुक्यातील टेंभा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीबाबत गैरवर्तन केल्याच्या तक्रारीचे गंभीर पडसाद उमटले आहेत. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून कर्मचारी गणपत झिपरू गवळी याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाने संबंधित कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. टेंभा आश्रमशाळेत वर्ग 4 पदावर कार्यरत असलेल्या गणपत झिपरू गवळी याच्या विरोधात विद्यार्थिनींनी गैरवर्तन केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर शहापूर पोलिसांकडे प्रकरणाची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तेजस्विनी गलांडे, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प शहापूर यांनी आमच्याशी बोलताना सांगितले की टेंभा आश्रमशाळेतील घटनेची माहिती मिळताच विभागाने तात्काळ दखल घेतली आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्याच्याविरोध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा टेंभा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील माननीय मुख्याध्यापक यांनी दिनांक 24/8/2026 रोजी रात्री उशिरा प्रकल्प कार्यालयाकडे एक तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये गणपत झिपरू गवळी हा 59 वर्षाचा कामाटी तिथे काम करतात, त्यांनी मुलींचा विनयभंग केला अशी तक्रार होती. त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन तात्काळ विभागाने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि 25 तारखेला शहापूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही करण्यात आली. या विभागानं घेतलेल्या गंभीर दखल घेऊन याच्यावर कडक कारवाई करत निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला प्रशासन सेवेतून निलंबन करण्यात आलेले आहे. पुढचा तपास ही पोलीस यंत्रणा करत आहे आणि यापुढेही कोणत्याही आश्रमशाळेतील मुलींच्या बाबतीत असे काही झाले तर प्रशासन त्याची तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करेल, कारण मुलींची सुरक्षितता हा विभागाचा सर्वोच्च प्राधान्य राहील